जय जिजाऊ जय शिवराय. नुकत्याच पुण्यामध्ये एक बलात्कार प्रकरण घडलं. त्या अनुषंगाने खास व्हिडिओ माझ्या पुण्यातील माता बहिणीसाठी मी बनवित आहे. स्वारगेट येथील बसस्थानकावर एका तरुणीवर बलात्कार झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ती तरुणी पुण्याहून फलटण या गावी तिला जायचे होते आणि रात्रीची वेळ होती, जवळपास 5-5:30 वाजताची. आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो आणि त्या तरुणीला सांगतो की ताई, ही बस या ठिकाणी लागणार नसून ती बस उशीर झाला, ती बस बाजूला उभी आहे. आणि त्या तरुणींनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ती त्याच्यासोबत निघाली आणि थोडं समोर आल्याच्या नंतर हीच ती बस आहे असे सांगून तिला बसमध्ये चढवलं आणि अंदरून दरवाजा घेऊन तिच्यावर रेप झाला. असे काहीसे प्रकरण झालेले आहे. पण यातून 1-2 मुद्दे फार महत्त्वाचे लक्षात येतात. आता ही तरुणी एकटी होती आणि त्या तरुणीवर त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जाणे आणि रात्रीची वेळ आणि गेल्यानंतर तो सांगतो की ताई, या बसमधले सगळे व्यक्ती झोपलेले आहे आणि तुम्ही बसमध्ये जाऊन तुम्ही चेकसुद्धा करू शकता. तर ती मुलगी चालल्यानंतर या व्यक्तीने बसचा दरवाजा लावून त्या तरुणीवर बलात्कार केला. आता हे संपूर्ण प्रकरण झाले, पण एका मुलीचे आयुष्य बर्बाद झाले. ही आपल्या महाराष्ट्राला अशोभनीय आणि निंदनीय बाब आहे. पण यापुढे नेमकं काय? आता एक मुद्दा असा की त्या तरुणीने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला पाहिजे नव्हता आणि पूर्ण खात्री न करता त्या तरुणीने त्याच्यासोबत गेल्यामुळं तिचा घात झाला आणि तिचं अशा प्रकारे आयुष्य बर्बाद झालं. पण यापुढे नेमकं काय? तर माझ्या पुण्यातील माता आणि भगिनींनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही खात्री केल्याशिवाय कुठल्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. आणि पुण्यामध्ये एक पोलीस प्रशासनाकडून एमर्जन्सी नंबर दिलेला आहे, टोल फ्री तो नंबर आहे. तो नंबर मी 122 नंबर टोल फ्री हे स्क्रीनशॉटवर मी दाखवित आहो. तुम्हाला कुठल्याही कोणीही संशयित व्यक्ती आढळला तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून पोलिसाकडून मदत मिळवू शकता. हे लक्षात घ्यावे आणि स्वतः सुरक्षित राहा आणि स्वतःची जबाबदारी घ्या. पोलीस प्रशासन आपल्या सेवेमध्ये आहे, त्या टोल फ्री नंबरसुद्धा आहे. अशी कुठलीही तुम्हाला संकटावेळी या नंबरचा वापर करा. टोल नंबर आहे 122. जय जिजाऊ जय शिवराय, जय भीम, जय भारत.